हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, या अगोदर मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि सणवार सुरू झालेले आहेत। तर प्रत्येक सणानिमित्त मी काही ना काही व्हिडिओ बनवलेले आहेत डेकोरेशनसाठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं श्रावण स्पेशल महादेवाची पिंड विणणार आहोत। तर उद्या आहे श्रावणातला पहिला सोमवार। तर आज मी रविवारी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। जर तुम्हाला आवडला तर नक्की विणून पहा। जास्त वेळ सुद्धा लागत नाही, खूप कमी वेळामध्ये हा विणून होतो। तर इथे मी 2 कलरची लोकर घेतलेली आहे। तुम्ही इथे ब्लॅक कलरनी महादेव विणू शकता आणि त्याचे जे भस्म असतं ते व्हाईट कलरनी काढू शकता। तर इथे मी व्हाईट कलरनी विणलेला आहे, कारण व्हिडिओमध्ये ब्लॅक कलर व्यवस्थित दिसत नाही, त्याच्यामुळे मी व्हाईट कलरनी विणलेला आहे। आणि त्याच्यानंतर 12 नंबरचा क्रोशा घेतलेला आहे आणि एक आपल्याला शिवण्यासाठी सुई सुद्धा लागणार आहे। थोडंसं इथं फायबर लागणार आहे आणि एक कात्री लागणार आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि जर तुम्ही माझं दुसरं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा। चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर काय करायचं, आपल्याला एक मॅजिक रिंग विणायची आहे। आणि जर तुम्हाला मॅजिक रिंग विणता येत नसेल तर त्याऐवजी तुम्ही काय करू शकता, 4 ते 5 साकळ्या घ्यायच्या आणि पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जॉईंट करून घ्यायचं आणि त्या होलमध्ये तुम्ही हे विणायला सुरुवात करू शकता। तर सर्वात अगोदर मी 3 साकळ्या घेतलेल्या आहेत। 3 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांबा असणार आहे। आता या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला एकूण 12 खांब घालायचे आहेत, तर आणखीन 11 खांब घालण्याची आपल्याला गरज आहे। तर 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हे 12 खांब विणल्यानंतर आपल्याला हे मॅजिक रिंग घट्ट ओढून घ्यायची या पद्धतीने। आणि हा जो 3 साखळ्याचा खांब आहे, तर ह्या तिसऱ्या खांबामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचं आणि परत दुसऱ्या राऊंड साठी 3 साखळ्या घ्यायच्या। आता ह्या दुसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक खांबावर 2-2 खांबावर टाकायचे आहेत, म्हणजे आपले टोटल 24 खांब तयार होतील। तर प्रत्येक खांबावर 2-2 खांबासह मी दुसरं राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर हे पाहू शकता, मी दुसरं राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे 24 खांबांनी। आता परत इथे आपल्याला पहिल्या खांबावर स्लिप स्टिचने जॉईंट करायचं आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, या तिसऱ्या राऊंड मध्ये पहिल्या खांबावर 2 खांब घालायचे, दुसऱ्या खांबावर 1 खांब, म्हणजे एका खांबावर 1 खांब, एका खांबावर 2 खांब, असं आपलं हे तिसरं राऊंड असणार आहे। म्हणजे या राऊंड मध्ये सुद्धा आपले 12 खांब वाढले जातील। 1 2। तर मी हे तिसरं राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर ही मी तिसरा राऊंड 36 खांबांनी कंप्लीट करून घेतलेला आहे। आता काय करायचं आहे, ही जी तिसरी साखळी आहे पहिल्या खांबाची, इथे स्लिप स्टिच करायचं आहे आणि परत 3 साखळ्या घ्यायच्या चौथ्या राऊंड साठी। आता चौथा राऊंड आपल्याला डायरेक्ट न विणता ह्या खांबावर विणायचा आहे। तर याला ते कसं विणायचं हे पाहूयात। जेव्हा आपण मोदक विणला होता त्यावेळेस जसं विणलं होतं त्याच पद्धतीने विणायचं आहे। तर ह्या खालच्या साईडने आपल्याला खांबावर डबल क्रोशा घालायचा आहे, या पद्धतीने आपल्याला डबल क्रोशा घालायचा आहे आणि विणून घ्यायचं आहे। कधी आपण खालच्या साईडने घेतो, कधी वरच्या साईडने घेतो। तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या खांबावर न विणता आपल्याला खालच्या साईडला विणायचं आहे आणि ते पण खालूनच विणायचं आहे, या पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। एक सुईवर वेढा घ्यायचा,
या खांबातून आपल्याला या पद्धतीने धागा ओढून घ्यायचा आणि खांब घालायचा। तर आता इथे आपल्याला खांब न वाढवता खांबावर खांबच घालायचा आहे। म्हणजे जे 36 खांब होते त्या 36 खांबावर 36 खांबच घालायचे आहेत। तर मी हे राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। याने काय होते, आपली बॉर्डर तयार होते। तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते। तर इथे मी चौथा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्या तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जॉईंट करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता, तर चौथ्या राऊंडला आपल्याला खाली आणि वर दोन्ही साइडला या पद्धतीने बॉर्डर मिळते। आता पाचव्या राऊंडमध्ये काय करायचं आहे, 3 साखळ्या पहिलं तर विणायच्या। 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि जसं आपण चौथ्या राऊंडमध्ये विणलं होतं तसंच आपल्याला ह्या खांबावरूनच विणायचं आहे या पद्धतीने। पण आता अर्धा खांब विणायचा आणि परत एक घेऊन तिथूनच आपल्याला परत एकदा घ्यायचं आणि परत हा अर्धा, आता ह्या दोनाचं एक करायचं। तर एकाच खांबावर आपल्याला 2 खांब घालायचे आहेत अर्धे अर्धे करून। तर इथे पाहू शकता, जसं आपण दोनाचे एक करताना करतो अर्धे अर्धे, त्या पद्धतीनेच इथे अर्धा केला, परत तिथूनच एक वेळ सोडलं, परत अर्धा केला आणि ह्या दोनाचं एक केलं। तर या पद्धतीने आपल्याला हा पाचवा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे। अर्धा, परत इथे अर्धा आणि हा दोनाचा एक। तर हा पूर्ण पाचवा राऊंड मी या पद्धतीने कंप्लीट करून घेते आणि नंतर तर इथे पाहू शकता मी पाचवा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपल्या पेंडीला शेप येत चाललेला आहे। आता या 6व्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, 3 साखळ्या विणायच्या आणि आता सिंपल प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे। कुठेही कमी जास्त न करता आपले 36 खांबावर 36च खांब घालायचे आहेत। ह्या राऊंड मध्ये आपण 2-2 खांब घातले होते पण दोनाचा एकच केला होता वरती आल्यावर, त्याच्यामुळे आपले 36च खांब आहेत। तर याच्यावर सुद्धा आपल्याला 36 खांबावर 36 खांब असा हा 6वा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे। तर इथे मी 6वा राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर इथे पाहू शकता 6वा राऊंड मी कंप्लीट करून घेतलेला आहे। परत हे तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिचने जॉईंट करायचं आहे आणि 3 साखळ्या घ्यायच्या आहेत दुसऱ्या राऊंडसाठी। तर आता आपल्याला 7वा राऊंड, जसा आपण 5वा राऊंड विणला होता त्याच पद्धतीने 7वा राऊंड विणून घ्यायचा आहे। तर चला पाहूयात। तर सर्वात अगोदर सुईवर वेढा घ्यायचा आणि या खालच्या साईडने धागा काढून घ्यायचा आपल्याला या पद्धतीने। पुन्हा ह्या दोनाचा एक करून अर्धा खांब सुईवर ठेवायचा, परत एक वेळेस धागा ओढायचा आणि परत परत ह्या खांबातून आपल्याला धागा काढून घ्यायचा आणि परत ह्या दोनाचा एक आणि ह्या तिन्हीला एकत्र काढून घ्यायचं। सेम पद्धतीने आपल्याला ह्या प्रत्येक खांबावर 2-2 खांब करायचे आहेत। 2-2 खांब करून दोनाचा एकच करून घ्यायचा आहे, म्हणजे जो आपला शिवलिंगाचा आकार आहे ते व्यवस्थित येणार आहे। तर ज्या पद्धतीने आपण 5वा राऊंड कंप्लीट केला होता त्याच पद्धतीने हा 7वा राऊंड कंप्लीट करून तर इथे मी 7वा राऊंड कंप्लीट केलेला आहे। तर मैत्रिणींनो 8वा राऊंड आता आपल्याला कमी करायचा आहे, म्हणजे दोनाचा एक करायचा आहे। तर इथे पाहू शकता सेम आपण जसं खांबावरून घेतो त्या पद्धतीनेच घ्यायचं आहे आणि हा अर्धा खांब तयार करायचा। आता आपल्याला इथून न घेता त्याच खांबावरून न घेता त्याच्या पुढच्या खांबावरून घ्यायचा आहे आणि दोनाचा एक करून परत एक करायचा। परत सेम हे पहिल्या खांबावरून एक वेळेस अर्धा खांब घ्यायचा, दुसऱ्या खांबावरून एक वेळेस अर्धा खांब घ्यायचा आणि ह्या दोनाचा एक करायचा। तर असंच आपल्याला हे टोटल राऊंड कंप्लीट करायचं आहे। एक,
आणि हा 2चा 1. तर सेम मी पूर्ण राऊंड करून घेते आणि नंतर दाखवते. फक्त आपल्याला डायरेक्ट न करता ह्या खांबावरून आतल्या साईडने करून घ्यायचं आहे. तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे पाहू शकता मी हा 8वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता परत आपल्याला काय करायचं आहे, या तिसऱ्या साखळीवर स्लिप टिचने जॉईंट करायचं आणि जॉईंट केल्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या. आता आपल्याला काय करायचं आहे, खांब वाढवायचे आहेत. त्या अगोदर याच्यामध्ये पूर्ण स्टफिंग व्यवस्थित भरून घ्यायचे आहे. या पद्धतीने आणि आता आपण खांब वाढवणार आहोत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट खांब विणायचे आहेत. प्रत्येक खांबावर 2-2 खांब असे डायरेक्ट विणून घ्यायचे आहेत. तर मी हा 9वा राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. तर मी 9वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता 10व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सर्वात अगोदर 3 साखळ्या घ्यायच्या आणि तिथेच एक खांब घालायचा पहिल्या खांबावरच. म्हणजे या राऊंडमध्ये एका खांबावर पहिल्या खांबावर 2 खांब घातले, परत दुसऱ्या खांबावर 1 खांब, परत तिसऱ्या खांबावर 2 खांब घालायचे, 1 आणि हा 2, परत चौथ्यावर 1 घालायचा. असंच हे राऊंड आपल्याला कंटिन्यू करायचं आहे पूर्ण. तर इथे मी हे 10वं राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते. तर इथे पाहू शकता मी हा 9वा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. सॉरी मैत्रिणींनो, इथे मी 10 राऊंड काउंट करत होते पण ते 9च राऊंड आहेत. आणि आता ह्या पहिल्या 3 साखळ्याच्या खांबावर स्लिप टिच करायचं आहे आणि एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. थोडा दूरवर सुद्धा कट करू शकता, म्हणजे शिवता ह्या धाग्याने शिवता येईल. पण मी दुसरा धागा शिवायला घेणार आहे. तर हा आपला खालचा पार्ट झालेला आहे शिवलिंगचा. तर आपण हा वरचा पार्ट बनवून घेणार आहोत या पद्धतीने. तर इथे मी एक बनवलेला आहे आणि दुसरा कसा बनवायचा हे आपण आता पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर सेम पद्धतीने मैत्रिणींनो मॅजिक रिंग घ्यायची आहे या पद्धतीने आणि मॅजिक रिंगमध्ये 3 साखळ्या घालायच्या. 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. आणि आता दुसरे आपल्याला 11 खांब घालायचे आहेत, म्हणजे टोटल 12 खांब घालायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 खांब घातल्यानंतर आता परत काय करायचं, आपल्याला ही मॅजिक रिंग ओढून घ्यायची, एकदम घट्ट ओढायची. आणि ओढून घेतल्यानंतर या पद्धतीने आपल्याला स्लिप टिच करून घ्यायचा आणि परत 3 साखळ्या घ्यायच्या. 3 साखळ्या म्हणजे आपला परत पहिला खांब असणार आहे. आता ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक खांबावर 2-2 खांब घालायचे, म्हणजे टोटल आपले 24 खांब तयार होते. तर हे 24 खांब विणल्यानंतर आता ही जी तिसरी साखळी आहे इथे आपल्याला स्लिप टिच करून घ्यायचं आहे. आणि आता 12 साखळ्या विणून घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 खांब विणून घेतल्यानंतर सुईवर एक वेढा घ्यायचा. 1 2 3 साखळ्या स्किप करायच्या आणि ह्या चौथ्या साखळीवर आपल्याला 4 खांब विणायचे आहेत. 1 2 3 आणि 4. आता चौथ्या साखळीवर 4 खांब विणल्यानंतर 5व्या साखळीपासून पुढच्या 6 साखळ्यावर आपल्याला 6 खांब विणायचे आहेत. 2 3 4 5 6
हा 5 आणि हा 6 खांब विणल्यानंतर आपल्या राहिलेल्या आहेत 2 साखळ्या। आता आपल्याला काय करायचं आहे, 4 अर्धे खांब करायचे आणि एकत्र जोडायचे। 2 साखळ्या म्हणजे ह्या पहिल्या साखळीतून एक अर्धा खांब घ्यायचा, ह्या दुसऱ्या साखळीतून एक अर्धा खांब घ्यायचा आणि परत ह्या पुढच्या 2 खांबावरून सुद्धा आपल्याला 2 अर्धाले खांब घ्यायचे। हे एक अर्धा आणि परत दुसरा अर्धा। आता ह्या 4 खांबाला आपल्याला काय करायचं, एकत्रच काढायचं, म्हणजे हा जो शेप आहे हा थोडा व्यवस्थित येईल। आणि त्याच्यानंतर काय करायचं, एक साखळी घ्यायची आणि परत आता गोल राऊंड मध्ये आपल्याला खांब विणायला घ्यायचे आहेत। तर प्रत्येक खांबावर आता आपल्याला एक एक खांब विणायचा आहे। तर पहिल्या 6 खांबावर आपण 6 खांब विणून घेऊ। 1 2 3 4 5 आणि 6। आता 7व्या खांबावर आपल्याला 2 खांब घालायचे आहेत, 1 आणि 2। आता जसं इथं 2 खांब घातले होते तसंच आपल्याला काय करायचं आहे, इकडच्या साईडला सुद्धा 2 खांब घालायचे आहेत। 6 खांबावर 6 खांब घालायचे आणि इथे 2 खांब घालायचे आणि परत आपल्याला इथपर्यंत यायचं आहे। इकडे 2 खांब राहतील इथपर्यंत आपल्याला विणून घ्यायचं आहे। तर मी इथपर्यंत कंप्लीट विणून घेते, फक्त एका जागी आपल्याला 2 खांब घालायचे आहेत। तर आता पाहू शकता इथे 2च खांब राहिलेले आहेत। आता या 2 खांबातून आपल्याला सेम पद्धतीने अर्धाले खांब घ्यायचे आहेत, हा अर्धा आणि परत हा अर्धा खांब। आता जसं ह्या 2 साखळ्यावरून अर्धे अर्धे खांब घेतले होते पहिल्या 2 साखळ्यावरून, तसंच आपल्याला सेम ह्या 2 साखळ्यावरून अर्धे अर्धे खांब घ्यायचे आणि ह्या चारीचा एक खांब करायचा आणि एक साखळी घ्यायची। आता परत पुढच्या 6 खांबावर आपल्याला 6 खांब विणायचे आहेत, 1 2 3 4 5 आणि इथे 6 खांब विणल्यानंतर आता काय करायचं, ही जी तिसरी साखळी आहे पहिल्या खांबाची, इथे स्लिप स्टिचने जॉईंट करायचं। तर असा एक पार्ट मी अगोदरच बनवून ठेवला होता। तर आता हे पार्ट आपल्याला जॉईंट करायचे आहेत, या पद्धतीने एकमेकाला जॉईंट करायचे आहेत। तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, इथे मी 3 साखळ्या घेते, एकच भाग घ्यायचा आणि एका भागाच्या बॅक लूप मधून आपल्याला पूर्ण एक एक खांब घालायचा आहे। सॉरी, हे चेन वरून न घालता आपल्याला हे खांबावरून या पद्धतीने मागच्या खांबावरून खांब घालायचा आहे। प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे, कुठेही कमी जास्त न करता। म्हणजे ही अशी आपली डिझाइन तयार होईल आणि नंतर आपल्याला शिवल्यानंतर या साइडने थोडासा रुंद भाग येईल, त्याच्यामुळे आपल्याला हे करायचं आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट सुद्धा शिवून घेऊ शकता। तर इथे पाहू शकता या पद्धतीने बॉर्डर तयार झालेली आहे सर्व बाजूंनी। आता काय करायचं, ही जी तिसरी साखळी आहे इथे आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करायचं आहे आणि जॉईंट केल्यानंतर याची उलटी बाजू आपल्याला याच्यावर अशी सरळ ठेवायची आहे आणि सुईची बाजू मागच्या साइडने ठेवायची आहे आणि इथे आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। हवं तर तुम्हाला जर सुई धाग्याने शिवायचं असेल तर तुम्ही सुई धाग्याने सुद्धा शिवू शकता। या पद्धतीने आपल्याला फक्त स्लिप स्टिच करत जायचं आहे समोरासमोरील खांबावर। किंवा सुई धाग्याने जरी शिवलं तरी चालेल। आणि स्लिप स्टिच करत इथपर्यंत आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला स्पंज वगैरे भरून घ्यायचा आहे रुई,
आणि नंतर राहिलेलं सर्व कंप्लीट करून घ्यायचं आहे। तर इथे मी कंप्लीट करून घेते आणि नंतर वरचा भाग आपण पाहणार आहोत। इथे थोडंसं राहिलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित स्पंज भरून घ्यायचा आहे। आणि राहिलेलं हे कंप्लीट करून घ्यायचं आहे। तर हे पाहू शकता मी पूर्ण कंप्लीट करून घेतलेलं आहे। तर आता हे आपल्याला सुई धाग्याने शिवून घ्यायचं आहे। शिवण्याच्या अगोदर याच्यामध्ये स्पंज थोडंसं टाकायचं आणि शिवून घ्यायचं। तर हे मी नंतर शिवून घेणार आहे। तर त्या अगोदर आता मेन वरचा पार्ट राहिलेला आहे। तर त्यासाठी सेम आपल्याला एक मॅजिक रिंग विणायची आणि 12 सिंगल क्रोशे विणून घ्यायचे। 1 2 आणि 3। तर इथे मी 12 सिंगल क्रोशे विणून घेते। तर मी दुसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आणि आता सेम आपल्याला तिन्ही जे पार्ट बनवायचे तिन्ही पार्टला पहिले 2 राऊंड सेम असणार आहेत। मॅजिक रिंग 12 सिंगल क्रोशे आणि 12 सिंगल क्रोशाचे 24 सिंगल क्रोशे, म्हणजे प्रत्येक खांबावर 2-2 खांब। तर मी हा दुसरा राऊंड कंप्लीट करून घेते। तर माझं दुसरं राऊंड कंप्लीट झालेलं आहे। आता 3 साखळ्या घ्यायच्या। आता तिसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, बॅक लूप मध्येच वर्क करायचं आहे। या पद्धतीने कुठेही स्किप न करता प्रत्येक खांबावर 1-1 खांब बॅक लूप मध्येच विणून घ्यायचा आहे। किंवा हे जे आपण खांबावर बॅक लूप करत होतो तर ह्या खांबावर सुद्धा चालते। या पद्धतीने 1 मागच्या साइडने खांबावरून खांब विणून घ्यायचा। तर 24 खांबावर 24 खांब करून घेऊ। तर इथे मी बॅक लूप मध्येच 24 खांबावर 24 खांब विणून घेतलेले आहेत। आता काय करायचं, या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिचने जॉईंट करायचं आणि परत 3 साखळ्या घ्यायच्या। आता चौथा आणि 5वा राऊंड आपल्याला खांबावर खांब असंच विणायचं आहे। तर मी 2 राऊंड विणून घेते आणि नंतर दाखवते। तर हे पाहू शकता मी हे 5 राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत। फक्त या 5व्या राऊंड मध्ये जे आपले 24 खांब होते तर त्याचे मी 3 खांब स्किप केलेले आहेत, 21 खांब घातलेले आहेत आणि आपलं हे वरचा भाग तयार झालेला आहे। तर आता सर्वात अगोदर हा शिवून घ्यायचा आणि शिवत आल्यानंतर याच्यामध्ये स्पंज भरून घ्यायचा थोडासा आणि त्याच्यानंतर हा शिवून घ्यायचा वरचा। तर पाहू शकता तर मी पूर्ण शिवून घेते आणि शिवल्यानंतर आपल्याला भस्मासाठी काळ्या लोकरने 3 हे करायचे आहेत। तर या पद्धतीने मी शिवून घेते आणि शिवल्यानंतर दाखवते। तर हे पाहू शकता मैत्रिणींनो, मी पूर्ण कंप्लीट करून घेतलेला आहे आणि पाहू शकता किती सुंदर ही आपली पिंड दिसत आहे। एकदम रिअल सारखी मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर इथे मी शिवून घेतलेला आहे पूर्ण आणि इकडे आल्यावर इकडे न जाता आपल्याला या पद्धतीने गोल शिवत जायचं आहे आणि वरती सुद्धा हा भाग मी शिवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये कॉटन भरलेला आहे आणि इथे सिंपल मी साध्या लोकरीचे धागे चिटकून घेतलेले आहेत या पद्धतीने फॅब्रिक ग्लूनी। कारण चमकीच्या लोकरचे धागे व्यवस्थित दिसत नव्हते, 3 क्लिअर रेषा दिसतच नव्हत्या, पूर्ण धागे इकडे तिकडे ती चमकी जात होती, त्याच्यामुळे मी ते काढून टाकलं आणि हे चिटकून घेतलेले आहेत। हवं तर तुम्ही साखळी सुद्धा विणू शकता। तर पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट जवळजवळ अर्ध्या तासातच आपण ही महादेवाची पिंड विणलेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर व्हिडिओ एंड करण्या अगोदर उद्या आहे पहिला श्रावण सोमवार, तर माझ्या सर्व मैत्रिणींना श्रावण सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा। तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।